हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग. मनाली डे 1. आता आम्ही सगळे चाललोय मनालीला लोकलमध्ये फिरायला. हिडिंबा देवी टेम्पल वगैरे जे आहे ते सगळं आज आम्ही कव्हर करणार आहोत. माझी पूर्ण गँग रेडी झालेली आहे. गाईज हाय हाय, लेट्स गो मनाली डे 1. एक्साइटमेंट भरलेली आहे पूर्णपणे आणि थंडी पण कपाळात गेल्यात गोठ्या. जाऊ दे आता काय. हे एकतर ना एवढं सगळे लेअरिंग आपल्याला सवय नाही. एवढं अनकम्फर्टेबल काय आला हल्क झाल्यासारखं वाटतंय. हल्क झाल्यासारखं वाटतंय. आनंद अंबानी भाई, अनंत अंबानी. हा ना, चला लेट्स गो बॉयज, लेट्स गो. चावी बी घेतली रूम बिमच्या. चला लेट्स गो. पहिला आता गाडी रेंट करायला जायचंय. गाईज ही गाय बघा किती क्यूट आहे. भाईचा फेस बघा काय क्यूट आहे. क्यूटिश. आणि हा व्ह्यू चेक करा गाईज. ओ माय गॉड. बर्फ मज्जा येणार रे. आम्ही आता विलामधून निघालोय. आम्ही फिरण्यासाठी बाईक रेंट करणार आहोत फुल आपल्या मर्जीने. आम्हाला वाटलं जिथे पाहिजे तिथे थांबू, फोटो काढू, व्हिडिओ काढू, रील काढू, सगळं करू. त्यामुळे आम्ही ट्रॅव्हलर वगैरे नाही घेतले. आम्ही आमच्या मर्जीने आलो. आता बघूया बाईकचा सीन काय. स्कूट्या म्हणजे लोकल फिरायला बघू. गाईज आम्ही गाड्या रेंट केल्या आहेत 3 ॲक्सेस. एक मिनिट दाखवतो. या बघा गाडीची या 3 ॲक्सेस ना मीच केलेली 3 ॲक्सेस आम्ही बुक केले आहेत. फक्त विषय असा आहे की स्नोफॉलचे पूर्ण चान्सेस आहेत. स्नोफॉल झाला तर स्कूटी चालवता येणार नाही. गाडी त्यांना रिटर्न करावी लागेल. आता बघूया जो प्लॅन जसा आम्ही आयटनीने ठरवली आहे त्या आयटनीच्या हिशोबाने स्नोफॉल होतोय का. कारण खूप ठिकाणी जायचं आहे आपल्याला. सोलांग व्हॅली वगैरे तिथे आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो की नाही ते सगळं तुम्हाला पुढे कळेल. जे काय होईल ते तुम्हाला पुढे कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या सिरीज बघा. कळलं का. चला आता गाडी बिडी काढूया. तर गाईज या 3 स्कूट्या आमच्या रेडी आहेत. आता जरा आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघतो. 600 रुपये पर डे. तर गाईज गाडी घेतली आम्ही. हेल्मेट घेतलाय सगळ्यांनी. पाठी बसणाऱ्याला पण हेल्मेट कंपल्सरी आहे. इन्स्ट्रक्शन आहेत. इन्स्ट्रक्शन अशी पण आली गाडी हळू चालवा कारण ॲक्सिडेंट्स होत आहेत. रस्ता एकदम डेंजरस आहे. त्यामुळे मीच चालवतो आता. आणि पहिलं आपलं लोकेशन आहे हिडिंबा देवी टेम्पल. टेस्ट ड्राईव्ह चालू आहे. गाडी जरा बघून घेतली मी आधी. टेस्ट ड्राईव्ह करून काय व्यवस्थित ठीक आहे. आरामात जाण्यासारखी गाडी आहे. काय घाई करायची गरज नाही. 20-30 आरामात. हां आरामात चालवा. पाठी पुढे बघून कारण रानटी ड्रायव्हर आहेत बाकीचे बाई. इकडचे ड्रायव्हर भाई असे गाडी चालवतात राप डेंजर. गाई आता पहिलं काम म्हणजे आम्ही पेट्रोल भरायला आलोय. हे धीरज किती जण टाकायचं. 200 रुपये गाड्यांमध्ये टाकायचं. भाई अशी हवा लागते ना गाडी चालवताना. कुडकुड. त्यात रानटी ड्रायव्हर. रस्ता बेकार. बापरे. एकदम सांभाळून गाडी चालवायची भाई. एकदम सांभाळून. एवढी सांभाळून मी कधीच गाडी नाही चालवली. एकतर हे सगळं घातलंय ग्लव्स मला कम्फर्टेबल नाही. जमत नाही चालवायला. ठीक आहे करू आपण. तर गाईस या बघा आम्ही 3 गाड्या वरती पार्क केल्यात. जेव्हा तुम्ही वर चढायला घ्याल ना गाडी घेऊन ते तुम्हाला सांगतील खाली गाडी लावा आणि वरती 2 किलोमीटरचा ट्रेक करा. 50 रुपये पार्किंग. पण तुम्ही एकदम वरती आलात ना तर तुम्हाला इथे गाडीने पण तुम्ही येऊ शकता. ट्रेकिंग करायची गरज नाही. इथे पण 50 रुपये पार्किंग. मध्ये हॉटेलच्या इथे गेलात तर ते 100 रुपये पण घेतात. पण जर तुम्ही इथे वर आलात ना बघा हा एक कॅफे आहे काहीतरी आहे इथे. हां इथे तुम्ही 50 रुपये वरती लावू शकता गाडी. आणि मंदिर म्हणजे जवळ पडेल तुम्हाला. कळलं. गाडी चालवून वाट लागली काय भाई. आणि ही मोठी झाडं आणि जंगलं तुम्ही बघू शकता. ओ भाई ह्याच्या इथे आतमध्येच आहे हिडिंबा देवी मंदिर टेम्पल. जीप सुन्न झाली आहे. बोलता येत नाहीये. ताणावं लागतं असं स्वतःला. हा बघा गाईज इथे मार्केट पण आहे. इथे आकाश पाळणा पण आहे भाई. म्युझियम. हा ना एवढं थंडीत आकाश पाळणा वाट लागेल भेंडी गावार. आणि हे बघा हाच गेट ना. चला गाईज हा बघा हा गेट आहे. इथून आतमध्ये एंटर करायचं आहे. ओ भाई साहब हा बघा भाई काय जागा आहे ब्रो. खतरनाक. सगळ्यांचे हा निघताय. शिड्या विडा भाई डेंजर. ए नाही ना भेटणार आहे की नाही. आम्ही ट्राय करणार आहे. आम्ही बघू नाही ना भेटते की नाही. आमचं नशीब आहे.
वाटत तर नाही. एक्सपेक्टेशन ठेवत ना हा ना, बघू. नाही ना, तर लांबच राहिली. श्रद्धा जरी भेटली भरपूर आहे. श्रद्धा जरी भेटली तरी भरपूर आहे. ए नाव बाबा, अशी काय नाव व्हायरल आहे भाई, व्हायरल आहे. पिन कर दे, व्हायरल आहे. चला आतमध्ये जाऊया. गाईज हे बघा, हिडिंबा देवी टेम्पल. भाई काय खतरनाक आहे ब्रो, डेंजर डेंजर. आणि ही झाडं बघा किती मोठी मोठी. गाईज हे मंदिर तुम्ही बघू शकता. गाईज आता आम्ही लाईनीत लागणार आहे. लाईन बघा किती आहे भाई, वाट लागणार आहे लाईनीत. बघा इथून इथपर्यंत सगळी लाईन आहे. आता आम्ही लाईनीत लागतो. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे मग दर्शन झाल्यानंतर तुम्हाला भेटतं. हा गाईज हे बघा, हे मंदिर आम्ही आलो पाया पडून. आणि इथे सगळे टोप्या शाली बिली ठेवले आहेत भाई. इथे पण मार्केट आहे. आता आम्ही खाली चाललो आहे कॅफेमध्ये. भूक लागली आहे कारण काहीतरी खातो. गाईज आता आम्ही या सशाबरोबर फोटो काढायला आलो. ससा क्यूट आहे भाई, क्यूट आहे. अरे डोळे उघडत नाही, डोळे उघडलेले. गाईज आमचे या सशाबरोबर फोटो काढून झाले. आता पाणीपुरी खायचं मन करतं. इथे पाणीपुरी आहे. बघूया हिमाचलची पाणीपुरी कशी लागते. त्याच्यानंतर याकवर पण बसून फोटो काढायचा. याकवर तर काढायचं आहे. हां चला गाईज हे बघा, आता पाणीपुरी खातोय आम्ही. 30 रुपये प्लेट आहे भाई, मंदिराच्या समोरच. ते मनालीचं फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे आम्ही, सगळ्यांनी घेतलं. गाईज आता आम्ही आलो आहे ग्रीन फॉरेस्ट कॅफे. याचे खूप रिव्ह्यूज आणि व्हिडिओज बघितले आम्ही. आता बघूया टेस्ट कशी. तर गाईज आमचे मनालीचे मोमोज आलेत द ग्रीन फॉरेस्ट कॅफेचे. वाव. गाईज मनालीची फेमस डिश सिड्डू. सिड्डू आलेला आहे. सिड्डू 2 सिड्डू मागवलेत भाई, खतरनाक. बघूया आता कसं लागतं हे काय. गाई आता आम्ही या हिडिंबा टेम्पलच्या समोर वन विहार डुंगरी इथे आतमध्ये चाललो. इथे 10,000 रुपये एंट्री आहे. हे जंगल भारी आहे, जाम भारी आहे बघा. मोठी मोठी झाडं. आणि हे आम्ही इथे का चाललोय, आम्हाला एक रील शूट करायची म्हणून चाललो. गाईज हे बघा, वन विहार हिडिंबा टेम्पलच्या समोरचा. सेटअप लावलाय रील साठी. चला गाईज याकवर बसायला चाललोय फोटो काढायला. 100 रुपये एक. गाईज आता आम्ही हिडिंबा टेम्पल वरून निघतोय. किती वाजले? 3 वाजले. आता चाललोय आम्ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. इथून 11 मिनिटच दाखवतोय. चला आता जाऊया, लेट्स गो. गाईज आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनवर आलोय. ती म्हणजे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. ही बघा. ओहो, आता बघूया आतमध्ये काय काय आहे. ओ भाई साहब, अरे अरे थांबा तुम्हाला दाखवतो. गाईज हे बघा, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. ओ भाई साहब, गाईज व्हिडिओ काढायचे असेल तर 20 रुपयाचा पास घ्यावा लागतो. तर बघा इथे दिवे वगैरे पण लावले. आणि आता आज जाऊया.
गाईज इथून वर पण जाऊ शकतो. आता आम्ही वर चाललो. हे बघा इथून शिडी आहे. आता वरती बघू काय मेडिटेशन हॉल. गाईज बाहेर आलो मी आता आणि आता हे सगळे करतायत फिश मागतायत. बाहेर आलो आम्ही आता जाऊया मनू टेम्पल. हे जाम भारी होतं भाई, एक नंबर होतं ब्रो. एवढी शांती होती मी इथे. हा मजा आली मस्त. आता आम्ही चाललोय मनू टेम्पल. परत बोल. लाफिंग खायला घेऊन आलाय भाई. ते बघा तेच बोललो ये इथे. ते बघा ये ना इथून चांगलं टेक. म्हणूनच थर्ड पर्सन वाटते. थर्ड पर्सन तू भाई काय पण ते पिवळं कॉर्नस्टार्च पासून बनवलं. कॉर्नस्टार्च हळद. नाही रे. हो भाई अरे भाई जादू. जवळा नाही रे. अरे महाराष्ट्रात नाही तू आता परत. हे डोंबिवलीवाले ना. आपल्या इकडेच आहे फक्त ते. हा ठाण्यावाला आहे. फक्त हातात दिला ना की फक्त स्टील असं उभा राहा. हो हे बोट वगैरे दिलं. काय कापलेत त्याने झपझपावून. लाफिंग गाईज आम्ही ते ड्राय लाफिंग खाल्ले मस्त होते. 80 रुपये होते पण वन टेस्ट आहे. आधी तू चायनीज बेल बोललास. लाफिंग चायनीज बेल बोलला. गाईज आमचं बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघून झालंय आणि ड्राय लाफिंग पण खाऊन झालंय. आता आम्ही चाललोय मनू टेम्पल. माझी गाडी कुठली. हा आता गाडी काढूया आणि जाऊया मनू टेम्पल. गाईज हा बघा हा ओल्ड मनाली ब्रिज जो पडलेला. ओ भाय कसं आहे रे. लोक चालत जात आहेत रे त्याच्यावरून येण्यासारखी. नीट केला असा वाकडा. आधी गाड्या जायच्या. आणि हा नवीन वाला ब्रिज. गाईज आम्ही आलोय श्री महर्षी मनू टेम्पल. हे बघा भाई वरती आहे ना किती डिफिकल्ट म्हणजे काय ना रस्ता असा आहे. खूप स्टीप असा आहे लिटरली. मी पहिल्यांदा एवढ्या स्टिफनेस वर गाडी चालवली भाई. डेंजर. हे बघा ही एंट्री आहे ओल्ड मनाली श्री महर्षी मनू मंदिर. चला आता वर जाऊया. हे बघा हे मनू टेम्पल आणि हा त्याच्या बाजूचा व्ह्यू. भाई काय खतरनाक आहे. डेंजर. आणि तो बघा त्या साईडला डोंगरावर पूर्ण बर्फ पडलाय बाई. आणि हे मनू मंदिर तुम्हाला माहिती दाखवतो. हे बघा तुम्ही पॉज करा आणि वाचू शकता. हे इथे त्यांचं सगळं सामान वगैरे ठेवलं आहे मंदिराच्या. आणि ते हनुमानजी. जय श्रीराम. जय बजरंगबली. जय श्रीराम. प्रदक्षिणा मारतो आम्ही आता. आणि इथे कालीमाची मूर्ती.
पुढे काय दुर्गा. मस्त मंदिर आहे, मस्त मंदिर आहे. अच्छा, चारी बाजूला ठेवलंय. श्रीकृष्ण. महादेव. आणि हे बघा, हे पूर्ण मंदिर आतमधून असं दिसतं. आणि गणपती बाप्पा पण आहे. आणि हे बघा, हे मंदिर बाहेरून. थंडी आहे बाई. जरा जरी ग्लव्स आणि काढले ना की हात असा सून होतं. भाई जे इकडचे ना सगळे कुत्रे असे ना दष्टपुष्ट आणि प्लफी आहेत भाई, प्लफी. नेचर एकदम बघा ना काय. इथे जास्त थंडी असते म्हणून कुत्र्यांना पण तसंच बनवलंय भाई. मनु जे ऋषी होते ना, एक फिशरमॅन होते, ठीक आहे. हा. ते एकदा नॉर्मल फिशिंग करायला गेले. हा. दिवशी त्यांना काहीच नाही भेटलं दिवसभर. आणि इव्हिनिंगला एक छोटासा फिश भेटला, छोटासा. तर पण तो तडपडत होता, म्हणजे पाण्यात असून पण तडपडत होता. मग त्यांनी काय केलं, त्याला घरी नेलं फिशला. आणि एका छोट्या ह्याच्यात ठेवलं, पॉडमध्ये. पॉड बोलतोय, फिश बॉलमध्ये. सकाळ झाली, त्याची साईज डबल झाली आणि तो बोलायला लागला त्यांच्याशी. तर त्यांनी विचारलं, अरे म्हणजे तू फिश तर नाही आहे, काय असं काय आहे. तर तू फिश आहे. तो बोलला की हे सगळं मला आता नको विचारू, मला फक्त तू नीट खायला दे आणि मला मोठी जागा दे. मग त्यांनी टाकीमध्ये टाकलं, त्याला खायला दिलं. परत पुढच्या दिवशी तो अजून डबल झाला, ठीक आहे. तर त्यांच्या घराच्या बाहेर एक पॉन्ड होता, त्यात टाकलं. नेक्स्ट दिवशी तो अजून डबल झाला, तर एक जवळच्या लेकमध्ये लावून टाकलं. आणि तिकडे ते म्हणजे जेव्हा नेत होता ना, अजून डबल झाला. तर मग ते बोलत होता ना फिश. तर ते ऋषी त्यांना बोलले की तुम्ही, मला कळलं तुम्ही फिश नाही, तुम्ही कोणतरी देव अवतार आहे. आणि ह्याच्या पुढे म्हणजे मी तुम्हाला खायला देऊ शकत नाही, मी गरीब आहे आणि कुठे अजून मोठ्या जागेवर ठेवू नाही शकत. तर मग ते विष्णू अवतार होते, ते प्रकट झाले आणि ते बोलले की तुझ्यात खूप माणुसकी आहे, ठीक आहे. तर काय माहिती, तू कल्की मध्ये ना काय करणार आहे, जेव्हा कलियुग संपेल, तेव्हा कलियुग कोण संपेल, कल्की पूर्ण एव्हिल्सला मारून. तर मग विष्णू त्यांना बोलले की जेव्हा मी ॲज अ कल्की येईल, मी सर्व विनाश करेन एव्हिल्सचा. त्याचे जे चांगले लोक उरतील त्याच्यासाठी तू एक मोठी बोट बनव. आणि कारण तुझ्यात माणुसकी आहे, तू मनू आहे, माणूस तसं. तर मग ते लोक त्या बोटमध्ये घेऊन मी तुम्हाला सर्वांना माझ्या स्वर्गात घेऊन जाणार. स्टोरी अशी आहे स्टोरी. आणि मग त्याच्यावरूनच त्याला नाव मनाली पडलं ना. हा, वर्ड इथे म्हणजे त्याच्यात लिहिलंय, हे मला माहित नव्हतं. त्यात लिहिलंय की ती बोट इथे बनवायला त्यांनी इकडे सुरुवात केली असेल, अवतार घेतलाय. इथेच विष्णूने अवतार घेतला या जागेवरती. हा, असं. आणि की इथेच तू बोट बनव आणि इथून मी तुला चांगले माणसं आणून देईन आणि आपण सर्व एकत्र स्वर्गात जाऊ शकतो. स्वर्ग तर आहे भाई, स्वर्ग तर आहे भाई. कसलं दिसतंय बघ ना ते, बर्फ. आणि काही आता आमचं मनु टेम्पलचं दर्शन झालंय. आता आमच्या आजच्या दिवसाची आयटनरी संपली. आता फक्त दोनच गोष्टी राहिल्या, खायचं आणि मॉल रोड फिरायचा. काय खायला जायचं रे? मोमोज आणि तुप्पा. काय तुकबात? काय बोलला? तुप्पा काय तरी आहेत तेच खायला जावं आता. काय बरं, काय ते काय म्हणे, सिड्डू ना लाफिंग ना काय, तुप्पा ना का ना. नवीन ट्राय करायचं असतं. चला गाईज, आम्ही मनु टेम्पलच्या थोडंसंच खाली या दिशा फास्ट फूडला काय काय खाल्लं रे आपण? मोमोज खाल्ले, स्टीम आणि फ्राईड दोन्ही. सिद्धू पण परत खाल्ला, आणि सिद्धू पण खाल्ला. सिद्धू आणि तुप्पा. गाडी आली भाई. इकडचे ड्रायव्हर डेंजर आहेत बाबा, लांब राहा. तर हे सगळं खाल्लं आम्ही, कारण जाम भारी टेस्ट होती भाई, जाम भारी. आता काय झालं, थंडी वाजते जास्त आणि माझं डोकं धरायला लागलं. आता रूममध्ये जातो, थोडा आराम करतो, कारण ताकद नाही राहिली, हात काम नाही करत आहे, डोकं काम नाही करत आहे. आराम करतो आणि मग रात्री आपण मॉल रोड फिरायला जाऊया. हां, भेटतो तुम्हाला नंतर. चला. तर गाईज, विलामध्ये बसलो आम्ही. आता थोडा आराम करतो, डोकं धरलंय, डोकं दुखतंय, आणि मग मॉल रोडला जायचं. मग त्यावेळेला भेटतो तुम्हाला. हा, चला. तर गाईज, आता 9 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय मॉल रोडसाठी. नव्हतं निघायचं भाई, खरंच नव्हतं निघायचं. अरे ठीक है, हमारे में कीड़ा है इसीलिए हम जा रहे हैं. चुल है. कारण एवढी बेकार थंडी आहे ना, बेकार थंडी. म्हणजे असं हात असं वर करायची इच्छा होत नाहीये, हात हा ग्लव्स मध्ये घालायची इच्छा होत नाही. बापरे, सगळं थंड आहे. शूज पासून, चड्डी पासून, टोपी पण थंड आहे आतमधून. चला आता काय, मॉल रोड मनाली, चला.
काहीच हा बघा, हा गेट आहे. इथून पुढे मॉल रोड, हिडिंबा, इथे सगळं इथून वरती चालू होतं. 1 किलोमीटर बोलतोय पण असं ट्रॅक करायचंय, कळलं? हे बघा आम्ही पोचलोय मॉल रोडला. इथून मॉल रोड चालू झालेला आहे. आता जेवूया, कारण आज आम्ही दुपारी जेवलोच नाही. ते सिड्डू, थुप्पा, काय तेच काय खात होतो. जेवलोच नाही प्रॉपर भाई. आता जेवणार प्रॉपर भाई. अरे परत मॅग्नेट बघतायत, फ्रीज मॅग्नेट. एवढा फ्रीज तरी मोठा आहे काय तुमच्याकडे? गाईज आता आम्ही हा झमझम हैदराबादी, हे दिसतच नाही, थांबा. हा बघा, हा झमझम हैदराबादी फूडला जेवायला आलोय. चांगलं आहे, रिव्ह्यू चांगले आहेत असं ऐकलंय. बघू, लेट्स सी. हे बघा, ओरिजिन ऑफ बिर्याणी. आता हे असं वाटतंय की प्रॉपर ऑथेंटिक असेल, चांगलं असेल. लेट्स सी. गाईज आम्ही त्या झमझम हैदराबादी हॉटेलमधून जेवून निघालो. आता आम्ही रूमवर चाललोय. आता हा ब्लॉग आपण इथेच संपवूया, कारण दिवसभर जाम थकलोय, थंडीने हालत बेकार आहे. आणि उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे, कारण उद्या ॲक्टिव्हिटी डे. उद्याचा व्हिडिओ खूप जास्त भारी असणार आहे. आय होप स्नोफॉल नाही झाली पाहिजे उद्या, कारण स्नोफॉल झाली तर ॲक्टिव्हिटी म्हणजे ते सोलांग व्हॅलीला जाता येणार नाही, असं सगळं काहीतरी सीन होईल. मग तो सगळा लफडा होईल. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. ही व्हिडिओ आपण इथं संपवूया. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सुतरा, बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.